हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे डे 2. आज आम्ही बाहेर फिरायला चाललो आहे, एक्सप्लोअर करायला केरला. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. ही आमची टुकटुक आली. रिसेप्शन मॅडमने आम्हाला टुकटुक अरेंज करून दिली. तिथून आम्ही गेलो हे ॲलेपीला हे बोट हाऊस असे लागलेले असतात. हा बोट हाऊस म्हणजे जणू काय 1 BHK फ्लॅट असल्यासारखाच मोठाचा प्रशस्त असा बोट हाऊस होता. इथे सोफा, डायनिंग टेबल सगळं काही आतमध्ये होतं. ACवाला आम्ही बुक केलं होतं आणि हे फक्त आमच्या चौघांसाठी आम्ही बुक केलं होतं. हे जे कॉस्ट आहे ना, 15,000 रुपये पर डेच्या हिशोबाने असतात. तर इथे वरती जायला स्टेअर्स, परत आहे ना आतमध्ये हा प्रिशियस असा बेडरूम, तिथेही AC, म्हणजे कम्फर्ट खूप छान असं वाटत होतं. आणि बाहेरचा व्ह्यू अमेझिंग. सगळे असे बोट हाऊस तिथे थांबले होते. आता ते स्टार्टच होणार होते. आतमध्ये वॉशरूम वगैरे सगळं काही आतमध्ये भेटतं. किचन आहे. जे आमचे कुक आहेत ते आज मस्त असं जेवणसुद्धा सर्व करणार होते. वरती गेल्यावरतीसुद्धा हे असं छान असं सिटिंग अरेंजमेंट केली होती यांनी. आता हे काकांचं नियोजन चाललं की आता चालू करायचं म्हणून. वंश खूप एन्जॉय करत होता. आणि जे ॲलेपीचं जे बॅकवॉटर आहे खूप सुंदर आहे. तिथून आम्हाला मग वेलकम ड्रिंक आलं. वेलकम ड्रिंक पिल्यानंतर एक मार्केट आलं. मार्केटमध्ये आम्ही फिश वगैरे घेतली. अशी आहे ना तयारी वगैरे ह्यांनी करून असे डान्स वगैरे आम्ही केले. इतकं सुंदर असं होतं ना. आणि हे आमचं जेवण आलं. जेवण आम्ही मस्त जेवलं. व्हेज, नॉनव्हेज खूप साऱ्या व्हरायटी आम्हाला तिथे सर्व केल्या. मस्त जेवण करून आम्ही आहे ना बॅकवॉटरचा फील घेत होतं. ह्यांचं डिस्कशन असं झाल्यावरती आम्ही सेल्फी काढली. मस्त संध्याकाळचा चहा आला. चहावरती गप्पा मारल्या. आणि आमच्या कॅप्टननी बोट परत चालवायला घेतली चहा पिल्यानंतर. अशा प्रकारे आज आमचा बोट हाऊसचा सफर केरला बॅकवॉटरचा पूर्ण झाला. एक माझी ही बकेट लिस्ट होती ती आज पूर्ण झाली. थँक्यू फॉर वॉचिंग.